गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृह वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। कैद्यांच्या व्हायरल होणाऱ्या कॉल रेकॉर्डिंगमुळे जेल प्रशासनावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं असतानाच आता गंभीर गुन्ह्यातील आरोपी सनी आठवले याची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे। या रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी जेलमधील टोळी युद्ध आणि कैद्यांवरील अत्याचाराचा खळबळजनक दावा केलाय। या सगळ्या दाव्यांमुळे बीड जेलमध्ये मोठा आका कोण तसेच बीड जेलमध्ये गँगचा प्रभाव वाढलाय का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। गेल्या काही दिवसांपासून बीडच्या तुरुंगातील कैद्यांचे संभाषण चांगलंच व्हायरल झालं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि गँग कडून इतर कैद्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप होत आहे। त्याच अनुषंगाने सलग 2 दिवस अजहर पठाण नामक कैद्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती। त्यात पहिल्या रेकॉर्डिंग मध्ये तो वाल्मिक कराडच्या गँग कडून आपल्याला अमानुष मारहाण झाल्याचं सांगत आहे। आता बीड कारागृहातील कैदी सनी आठवलेची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। या कॉल रेकॉर्डिंग मध्ये सनी आठवले वाल्मिक कराडचा जेलमध्ये दबदबा असल्याचं त्याने म्हटलं आहे। तसंच अजहर पठाणवर दबाव आणत आहेत, त्याला मारहाण झाली आहे, त्याचा कुबा उपसला आहे असेही तो सांगतोय। या संदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्याने या कॉल रेकॉर्डिंग मधून केली आहे। या कॉल रेकॉर्डिंग मध्ये सनी आठवलेने वाल्मिक कराडला तुरुंगात VIP सुरक्षा मिळत असल्याचा गंभीर आरोप देखील केलाय। या कॉल रेकॉर्डिंग मध्ये नेमकं काय म्हटलं गेलंय ऐका। मी सनी आठवले जिल्हा कारागृह बीड मधून बोलतोय। कालच्या 2 दिवसाखाली जे मारहाण प्रकरण झालेलं आहे हे खरं झालेलं आहे। त्याच्यावर जे आजार व्यक्ती त्याच्यावर जे आहे ना त्याला खरखरीत मारहाण झालेली आणि त्याचे सगळे स्टेटमेंट बदललेले। वाल्मिक कराडला परवा दिवशी रात्री बंदी झाली असताना 8:30 वाजता बाहेर काढलं होतं। त्याचा जॉब घेतलाय आणि त्या आजारला 9 वाजता बॅरेक क्रमांक रात्री 9 वाजता बॅरेक क्रमांक 3 मध्ये आणून टाकले। रात्री 9 वाजता हे कोणता प्रकार चालू आहे आणि जर ती माझ्या नावाची मी जर त्याला दबाव दिला आहे तर मग हे काय करायला होते बाहेर। आणि त्यांनी जो सांगितलेला प्रकार आहे त्याच्यासोबत ते खरं झालेलं आहे। त्याच्यावर सुपरिटेंडेंट चांदणे साहेब आणि हे बाकीचे जे अधिकारी अधिकारी हे सगळे त्याच्यावर दबाव आणायला लागलेत आणि त्याच्यावर स्टेटमेंट घ्यायला लागलेत। काही बी त्याला 10,000ची कॅन्टीन देतो म्हणले, त्याला बाहेर पैसे द्यायची लालूच दिली आहे वाल्मिक कराडने त्यांनी आणि त्याला फुल प्रेशर मध्ये आणलेलं आहे। आणि जर त्यांनी ती चिठ्ठी लिहिलीच तर मग ती चिठ्ठी बाहेर गेली कशी, कुणी आणली याची बी चौकशी व्हायला पाहिजे। आणि वाल्मिक कराडची मी ह्याच्या आधी सुद्धा हा क्लिप व्हायरल केलेली, माझ्यावर त्यांनी खोटा गुन्हा टाकलेला आहे। त्याच्यात बी त्याची पुन्हा वापस चौकशी करा, माझी बी करा आणि त्यांची बी करा। त्यांनी असंच सगळ्यांना गुंतलेलं आहे, हे खोटे कामं करतात, ह्यांनी असेच माणसं मारले सगळे वाल्मिक कराडनी त्यांच्या गँगनी। आणि आता जेलमध्ये बसून सुद्धा हे असंच करायला लागलेत आणि हे माझी जेल बदलीच्या मागे लागलेत। माझा आणि त्यांचा काही अर्थार्थी संबंध नाही। माझा किंवा ते साईनाथ परभणी असतील, ते कोण पाटील कर्मचारी असतील, यांच्या नावात चिठ्ठी व्हायरल करणारे केली, यांचा काही संबंध नाही। त्या पोराला मारहाण झाली त्याचं काय हे बाहेर तपासावा आणि जेलमध्ये बी तपासावा। बाहेरचं पथक यावा इथं झडतीला, इथं काय काय आहे हे बाहेर झडती पथकाने येऊन चेक करायला पाहिजे। हे तुम्ही सगळे बाहेर सांगा, हे मीडियाला सांगू द्या आणि हे माझे क्लिप तुम्ही व्हायरल करा वाटलं तर। आणि त्याच्याकडे कार्ड किती, कोणाच्या नावावर कार्ड आहेत हे मला मध्ये येऊन भेटा म्हणावं झडती पथकाला, मी सगळं सांगतो। त्याला कॅन्टीन कोण देते, कोणता कर्मचारी कुठून पैसे आणून देते, कोण पैसे घेतात, हे सगळं मला माहिती इथे जेलमध्ये। त्याच्यामुळे ह्यांना मी नकोय म्हणून ह्यांनी माझं ह्याच्यात नाव गवलंय आणि मला इथून जेल बदली करण्याचा प्रयत्न आहे। बीड जेलमधील कॉल रेकॉर्डिंगचे हे 3रे प्रकरण आहे। यापूर्वी अजहर पठाण याच्या 2 परस्पर विरोधी क्लिप व्हायरल झाल्या होत्या। पहिल्या रेकॉर्डिंग मध्ये त्याने वाल्मिक कराड गँगने मारहाण केल्याचा आरोप केला होता, तर दुसऱ्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये मला वाल्मिक कराडला बदनाम करण्यासाठी भाग पाडलं गेलं असा घुमजाव केला होता। आता सनी आठवलेच्या एंट्रीमुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं झालं आहे। या सर्व प्रकरणामुळे बीड कारागृहात मोबाईलचा वापर सर्रास सुरू झालाय का आणि जेलमध्ये खरोखर वर्चस्वाची लढाई सुरू आहे का असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। सनी आठवलेच्या व्हायरल व्हिडिओ क्लिप मध्ये धक्कादायक दावे करण्यात आले आहेत। सनीने वाल्मिक कराडची जेलमधील दहशत आणि प्रशासनाचे त्याच्याशी असलेले साटलोट हे चव्हाट्यावर आणलं आहे। सगळं जेल प्रशासन वाल्मिक कराडच्या जीवावर चालतंय असा खळबळजनक आरोप सनीने केला आहे। वाल्मिक कराडला बंदी घातलेली
झाली असतानाही रात्री 8:30 वाजता बाहेर काढून त्याचे जबाब घेतले जातात आणि 9 वाजता बॅरेकमध्ये त्याला सोडलं जातं। वाल्मिक कराडच्या गँगला जेलमध्ये नवीन डिश टीव्ही आणि सर्व VIP सुखसुविधा या पुरवल्या जात असल्याचा आरोप देखील सनीनं केला आहे। वाल्मिक कराडकडे कुणाच्या नावावर सिम कार्ड आहेत, त्याला कोण पैसे पुरवतं आणि कोण अधिकारी पैसे घेतं याची सर्व माहिती असल्याचा दावा देखील सनी आठवलेने केला आहे। बाहेरच्या पथकाने येऊन जेलची झडती घ्यावी आणि अंजलीताई दमानिया यांसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी यात लक्ष घालून चौकशी लावावी अशी मागणी देखील सनीने केली आहे। आपल्याला जेलमधून दुसरीकडे हलवण्यासाठी प्रशासन आणि कराड गँग प्रयत्न करत असल्याचा आरोपही सनी आठवलेने केला असून या क्लिपमुळे आता बीड जेलमधील अर्थपूर्ण व्यवहारांची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू झाली आहे। बीड हे अनेक गोष्टींमुळे मागील काळात चर्चेत राहिलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारींच्या घटनांना वेगळं वळण मिळालं। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यात अनेक धक्कादायक आणि गुन्हेगारीच्या घटना समोर आल्या। त्यात वेगवेगळ्या गँगचा समावेश असल्याचं देखील बोललं जात होतं। त्यात वाल्मिक कराडशी संबंधित अनेक दावे केले जात होते। आता परत वाल्मिक कराड विरोधातील रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे। या रेकॉर्डिंग मध्ये आरोप करणारा सनी आठवले हा बीड मधील एक कुख्यात गुंड आणि आठवले गँगचा म्होरक्या आहे, ज्याच्यावर खंडणी, बनावट नोटा, हत्येचा प्रयत्न आणि गावठी पिस्तूल बाळगणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। तो पोलीस निरीक्षक व वाल्मिक कराड याच्या विरोधातील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याप्रकरणी चर्चेत आला होता आणि या प्रकरणी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। मोक्का कारवाईनंतर तो फरार होता, परंतु जानेवारी 2026 मध्ये पुणे येथे पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली। आता रेकॉर्डिंग मध्ये सगळं प्रशासन वाल्मिक कराडच्या जीवावर चालतंय असं म्हणत सनीने थेट अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। जेलमधील कैद्यांमधील वाद, त्यातून झालेली कथित मारहाण आणि त्यानंतर समोर आलेली ऑडिओ क्लिप या सगळ्यामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। सत्य नेमकं काय आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये। जेलच्या भिंतीआड नेमकं काय घडतंय आणि काय लपवलं जातंय, ऑडिओ क्लिप मधील दावे कितपत खरे आहेत आणि त्याची चौकशी पारदर्शक होणार का? जर कैद्याला सुरक्षितता नसेल तर त्या व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा कसा? सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे हा प्रकार खरंच छोटा वाद की कारागृहात पुन्हा गँगची दहशत डोकं वर काढतीये? तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।